नमस्कार मित्रांनो, तर लवकरच आपल्या सर्वांच्या आवडीचा सण येणार आहे। जो सण आहे उत्साहाचा, जो सण आहे जल्लोषाचा, जो सण आहे प्रेमाचा। हा तोच सण ज्याला आपण कृष्ण जन्माष्टमी आणि दहीकाला बोलतो। कृष्ण जन्माष्टमी म्हणजे सर्वात पहिला आपल्या समोर येते ती दहीहंडी आणि कृष्णाचा बोलला जाणारा पाळणा। तर या व्हिडिओमध्ये आपण कृष्णाचा पाळणा घरी कसा बनवायचा हे बघणार आहोत। कृष्णाचा पाळणा बनवण्यासाठी आपण घरात असलेल्या वस्तूच वापरणार आहोत। त्यामध्ये आहे गम, पेपर, व्हाईट पेपर, पुट्टा, पेन्सिल, पट्टी, कैची, कोणतीही डिझाईन असलेली लेस आणि कोणताही बॉक्स चालेल। मी हा बॉक्स घेतलाय, आमच्या घरात हा अवेलेबल होता। सुरुवातीला बॉक्सवर आपण हे अशा प्रकारे लाईन मारून घ्यायची आहे। या बॉक्सची टोटल उंची आहे 22 सेंटीमीटर, इथून तळापर्यंत 10 सेंटीमीटर आणि इथून मध्यपर्यंत इथे जिथून लाईन चालू होते 12 सेंटीमीटर आहे। त्याच प्रकारे इथून सुद्धा मी एक लाईन मारली आहे, ती इथे अशी कनेक्ट करत आहे। हा टोटल एरिया 4 सेंटीमीटरचा आहे, सेम मागच्या बाजूला आणि त्याच्या मागच्या बाजूला सुद्धा। आता या लाईन मारून झाल्यानंतर आपल्याला कैचीने या लाईन पासून कापून घ्यायचा आहे। हा असा कैचीने कापत जायचा आपल्याला आणि पूर्ण हा भाग असा कापून वेगळा करायचा। त्यानंतर आपल्याला त्याच्यावर व्हाईट कलरचा पेपर लावून घ्यायचा आहे। तर तो बॉक्स आपण कापून घेतला आहे आणि हे बघा तो असा दिसणार आहे। याच्यावर मी व्हाईट कलरचा पेपर लावून घेतला आहे, ज्यामुळे बॉक्स दिसणार नाही आणि आपल्याला कलर करण्यासाठी हे सोपं पडणार आहे। त्यानंतर आपल्याला एका कार्डबोर्ड पेपरवर अशी डिझाईन काढून कापून घ्यायचं आहे। ही हाईट बघाल तर तुम्ही बॉक्सची जी 10 सेंटीमीटर हाईट होती सेम हाईट आहे आणि इथून 12 सेंटीमीटर ही टोटल हाईट बॉक्सच्या हाईट इतकीच आहे। तुम्ही तुमचा जसा बॉक्सची हाईट असेल त्यानुसार तुम्ही हे आखून घ्या आणि त्यानुसार डिझाईन कापून घ्या। डिझाईन तुम्ही तुमच्यानुसार बदलू शकता, मला ही आवडली त्यामुळे मी ही बनवली। तर अशा आपण 4 डिझाईन म्हणजे सेम डिझाईन आपण 4 ब्लॉक बनवून घेणार आहे। हे आपल्याला नंतर पाळण्याला लावायचे आहेत डिझाईनसाठी रंग करून। ते ब्लॉक्स कापून झाल्यानंतर आपल्याला असा एक पुट्ट्याचा आयताकृती भाग कापून घ्यायचा आहे। हा भाग कापताना एक लक्षात घ्या की हा याच्यामध्ये बरोबर राहील आणि तो आपल्याला नीट हलवता येईल। म्हणजे हा ऍक्च्युअली आपला पाळणा बनवणार आपण याने। तो कसा बनवणार ते मी तुम्हाला सांगणार आहे। याच्यावर सुद्धा आपल्याला एक व्हाईट पेपर लावून हा म्हणजे आपल्याला रंगवता येईल असं करून घ्यायचं। तर आपले हे सगळे पार्ट कापून तयार आहेत आणि याच्यावर व्हाईट कलरचा पेपर सुद्धा लावलेला आहे। मी काही एक्स्ट्रा गोष्टी केलेल्या आहेत त्यामध्ये, म्हणजे जो आपण मध्ये ब्लॉक बनवला होता इथे मध्ये ठेवण्यासाठी, त्याला मी अशा चारी बाजूने लेस लावून घेतलेल्या आहेत। जी सुरुवातीला आपण डिझाईन बनवलेली होती त्याच्यावरती मी असा एक कर्व केला आहे आणि असा एक असे 4 ब्लॉक बनवून घेतलेले आहेत मी 6 बाय 3 सेंटीमीटरचे। आता आपण या सर्व पार्ट्सला कलर करून घेऊ। तर हे अशा प्रकारे आपण हे सगळे पार्ट्स रंगवून घेतलेले आहेत। इथे मध्ये गॅप ठेवला आहे कारण हा पार्ट आहे तो इथे कनेक्ट होणार। हे सुद्धा पार्ट आपण दोन्ही साईडने रंगवून घेतलेले आहेत आणि आम्ही मोस्टली येलो आणि रेड कलर यूज केला आहे। आता यानंतर आपण हे सगळे पार्ट याच्यावर चिकटवून घेणार आहोत अशा प्रकारे। तर जसं आपण बोललो होतो तसं आपण हे असं चिकटवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता हे आतून बाहेरून। आणि ही आपली अशी डिझाईन झालेली आहे। त्यानंतर हा जो पाळण्याचा भाग आहे त्यालाही आपण अशी झालर लावून घेतलेली आहे खालतून। आता ही रस्सी आहे तिला आपण अशा प्रकारे गाठ मारायची आहे दोन्ही रश्यांना, दोन्ही साईडने एक योग्य माप घेऊन उंची बघून इकडची। आणि मध्ये आपल्याला इथे ठेवण्यासाठी एक काठी हवी, त्यासाठी मी हे पेपरचंच बनवलेलं आहे, प्लेन पेपरचं, तुम्ही बघू शकता हे असं ठेवायचं आहे। तर हा आपला पाळणा तयार आहे, घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने, सुंदर दिसत आहे। तुम्हीही ट्राय करा घरात बनवण्यासाठी या कृष्ण जन्माष्टमीला। हॅपी कृष्ण जन्माष्टमी। तर मित्रांनो, या व्हिडिओज बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागते, जेणेकरून आम्ही एकूण एक छोट्यातली छोटी गोष्ट तुमच्यापर्यंत सोप्या पद्धतीने पोचवू शकू। त्यामुळे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो, नवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।